आज शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं या मिरवणुकीचं सगळं नियोजन करण्यात आले। गेल्या वर्षी सुद्धा पारंपरिक मिरवणुकी होतीच, पण काहीतरी शिवजयंतीच्या निमित्तानं सातारकरांना वेगळे पण मिरवणुकीत दिसावं म्हणून आपण केरळचे वादक गेल्या वर्षी बोलवले होते आणि लोकांना ते फार आवडलं। काहीतरी वेगळी आपल्या देशाचीच संस्कृती आहे ती, थोडं वेगळं आहे। त्यामुळे यावर्षी सुद्धा आम्ही आवर्जून त्यांना परत निमंत्रित केलं। आज सर्व वादक इथं आलेत। नक्कीच सातारकरांना आणि शिवभक्तांना त्यांची कला जी आहे ही आवडली आहे। आपण बघतोय अभूतपूर्व उत्साहामध्ये शिवजयंतीचा सोहळा आज मिरवणुकीचा सातारमध्ये पार पडतोय। छत्रपती शिवाजी महाराज हे आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक हिंदू धर्मातल्या माणसाच्या मनामध्ये रक्तामध्ये आज भिनलेले आहेत। आपण अनुभव आपल्या डोळ्यानं राज्यात जिल्ह्यात आपल्या आणि साताऱ्यात आपण घेतोय। व छत्रपतींचा हा जो वारसा आहे आपल्याला हा कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करू। दरवर्षी अशाच पद्धतीनं मिरवणूक आपण करतो, त्यात वेगळे पण आणण्याचा प्रयत्न आमचा सर्व जे शिवजयंती महोत्सव समितीचा दरवर्षी राहील। काहीतरी नवीन मिरवणुकीच्या माध्यमातून सातारमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू।